क्राईम स्टोरी. कर्दनकाळच्या सावलीत नाशिकच्या आडबाजूला वसलेलं खेडेगाव शांत होतं. तिथं सगळं गाव सुरक्षित होतं. पण एके दिवशी अचानक काहीतरी विचित्र घडलं. गावात एक खून झाला आणि सगळं गाव हादरलं. पोलिसांची टीम लगेच पोहोचली, पण कोणताच पुरावा नव्हता. खून झालेला माणूस रामू शेट्टी होता. रामू गावातील प्रसिद्ध व्यापारी होता आणि त्याचे अनेक शत्रू होते. पण कोणता शत्रू इतका क्रूर होऊ शकतो हे कळत नव्हतं. इन्स्पेक्टर समीर आणि त्याच्या टीमने तपास सुरू केला. त्यांना एक जळालेला कागद सापडला, ज्यावर काही नंबर आणि अक्षरं होती. त्या कागदावरून त्यांना एक गुप्त ठिकाणाचा पत्ता मिळाला. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना तिथं एक बंदूक आणि काही पैसे सापडले. गावातील काही लोकांनी सांगितलं की रामू शेट्टीच्या मुलाने विजयने काही दिवसांपूर्वी त्याच्याशी भांडण केलं होतं. विजयचा संशय वाढला. समीरने विजयला ताब्यात घेतलं, पण त्याने सांगितलं की तो निर्दोष आहे. तपास सुरू ठेवताना समीरला कळलं की रामू शेट्टीचा जुना मित्र राजू त्याच्याशी काही वर्षांपूर्वी वाद घालून गाव सोडून गेला होता. राजूला शोधण्यासाठी समीरने आपले अधिकारी विविध ठिकाणी पाठवले. अखेर राजू एका आडगावात सापडला. राजूने कबूल केलं की त्याने रामूला मारलं. त्याचं कारण होतं रामूने त्याच्याशी विश्वासघात केला होता आणि त्याच्या बिझनेसची फसवणूक केली होती. त्याने सांगितलं की तो बदल्याची आग सोडू शकला नाही. त्याने हेही कबूल केलं की विजय निर्दोष आहे आणि त्याने काहीच चुकीचं केलं नाही. समीर आणि त्याच्या टीमने राजूला अटक केली आणि विजयला सोडवलं. गावात शांतता परतली, पण ह्या घटनेने गावकऱ्यांना एक धडा शिकवला: बदला घेणं कधीच योग्य मार्ग नसतो. आणि अशा प्रकारे नाशिकच्या त्या आडबाजूला वसलेल्या गावात एक खून, एक तपास आणि एक सत्य उघड झालं. समीर आणि त्याच्या टीमने सत्याचा विजय मिळवला आणि न्याय दिला.